प्रश्न काय आहे बघा, एका कमिशन एजंटने 2% कमिशन घेऊन 2400 रुपये मिळवले तर त्याने एकूण किती रुपये मालाची विक्री केली असा प्रश्न विचारलेला आहे। आता एकूण विक्री केलेल्या मालाची किंमत माहित नाही, ती काढायची आहे, म्हणून काय केली, ती x मानली आणि त्याला किती टक्के मिळालेले आहे, 2%। म्हणजे जे x मानलेले आहे, एकूण रुपये माहित नाहीत, मालाची विक्रीची किंमत माहित नाही म्हणून ती x मानली, त्याचे 2% त्याला कमिशन मिळालेले आहे। ते 2% काढण्यासाठी काय करावे लागेल, x गुणिले 2 भागिले 100 आणि त्याला मिळालेली रक्कम किती आहे, मिळालेली रक्कम ही 2400 रुपये आहे। आता काय होईल बघा, x बरोबर हे तिकडे जातील म्हणजे 100 हे गुणाकारात जातील आणि 2 हे भागाकारात येतील, म्हणून 2400 गुणिले 100 गुणाकारात आले आणि 2 काय झाले, भागाकारात गेले। आता याला भाग लावला, 2 1 2 2 12 24 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे। आता 1200 गुणिले 100, x बरोबर 1200 गुणिले 100 बरोबर किती आले बघा, 1,20,000, 1,20,000 आले। म्हणजेच त्याने विक्री केलेल्या मालाची किंमत किती आहे, 1,20,000 आहे रुपये, 1,20,000 रुपये विक्री केलेल्या मालाची किंमत आहे।